भावशेखर. भावशेखरच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. कोणतेही प्रवचन किंवा विवेचन नाही. आशा बगे यांच्या 2 दीर्घ कथांचा संग्रह धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. आज प्रत्येक धर्मक्षेत्र हे कुरुक्षेत्र झालेलं असताना आणि कोणतंही कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र उरलेलं नसताना, वाक्य पुन्हा म्हणतो, आज प्रत्येक धर्मक्षेत्र हे कुरुक्षेत्र झालेलं असताना आणि कोणतंही कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र उरलेलं नसताना विचारार्थ घेतलेलं पुस्तक म्हणजे ज्येष्ठ साहित्यिका माननीय आशाताई बगे यांचं धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र हा कथासंग्रह. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे आणि आकाश या 2 दीर्घ कथांचा मिळून बनलेला हा कथासंग्रह जानेवारी 1996 मध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध झाला. प्रकाशक आहेत विजय प्रकाशन, नागपूर. 135 छापील पानांमध्ये अवघ्या 2 कथा. पहिली कथा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे आणि दुसरी कथा आकाश. त्यातल्या पहिल्या कथेवरती आज भावशेखर मध्ये मी जास्त विस्ताराने बोलणार आहे. केवळ आकारानंच नव्हे तर आशय घनतेनं ही वाचकाला भारून टाकण्यात एकसे एक बडकर अशा या दोन्ही कथा आहेत तेवढं नक्की. कादंबरीचा ऐवज शोभतील अशा तब्बल छापील 78 पानांची धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र ही कथा, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे ही कथा म्हणजे तर आशय आणि अभिव्यक्ती यांचा अनोखा संगम. भगवान परशुराम, द्रोणाचार्य, अर्जुन, भीष्माचार्य, विदुर, एकलव्य, महर्षी वेदव्यास यांच्यातली वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या भाषेत होत जाणारे संवाद म्हणजे ही कथा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. ही कथा मी आजपर्यंत निदान 1000 वेळा तरी वाचली असेल. जर आवडलेल्या वाक्याखाली पेन्सिलीनं खूण करायची माझ्यासारखी सवय तुम्हालाही असेल ना, तर खात्रीपूर्वक सांगतो की ही 78 पानी अख्खी कथा अधोरेखित होईल आणि पेन्सिलचं टोक आणि कथा दोन्ही एकाच वेळेला संपतील. ही कथा जोनाथन लिव्हिंगस्टनचं सीगल आणि रत्नाकर मतकरी यांचं आरण्यक हे नाटक असं जर एका पाठोपाठ एक वाचलं ना तर डोक्याचं आणि मनाचं धर्मक्षेत्रही होतं आणि कुरुक्षेत्रही होतं. फक्त आपल्याला कळत नाही की धर्मक्षेत्र श्रेष्ठ की कुरुक्षेत्र. या कथेच्या शेवटी महर्षी वेदव्यास हे द्रोणाचार्य, भीष्म, विदुर आणि इतर समाजधुरीण यांना उद्देशून एक संबोधन करतात. मला फार वाटतं की हे संबोधन आपण सगळ्यांनी मुळात वाचलं पाहिजे. विशेषतः महाराष्ट्रामध्ये आता नवीन शैक्षणिक धोरण न्यू एज्युकेशन पॉलिसी जाहीर होतीये, अंमलात येते. अख्ख्या देशामध्ये फार उशिरा अशा धोरणाची अंमलबजावणी करणारे आपण प्रागतिक राष्ट्र आहोत आणि राज्य आहोत. अशा प्रागतिक राज्यामध्ये शिक्षणाचं हे उद्दिष्ट सांगणारा हा वेदव्यासांचा संवाद हा खरोखरच मुळातनं वाचण्याजोगा आहे. कारण या गोष्टीमध्ये अगदी मुळामध्ये जायचं ठरलं ना तर फार प्रश्न पडतात. आद्य शंकराचार्य यांनी विचारलेल्या को हम को अस्ति को जायते सारखं हे संबोधन अगदी मुळापासून हलवतं आपल्याला. आपल्या स्वतःच्या सामाजिक जाणीवा नेणीवा अगदी घासून पुसून पाहाव्याशा वाटू लागतात. मग ही कथा विशेषतः हे संबोधन वाचत असताना दरवेळी मला हटकून चार्ली चॅप्लिनच्या ग्रेट डिक्टेटर या सिनेमातल्या शेवटी अस्वस्थ करून टाकणारा तो 17-18 मिनिटांचा एक मोनोलॉग आहे ना, त्याची आठवण होते. मेन बिहाइंड द मशीन्स and machines before the man. Do anyone know who is leading whom? असे जे त्या काळातले चार्ली चॅप्लिनचे प्रश्न आहेत याचे पूर्वासुरी म्हणजे महर्षी वेदव्यासांचं ते संबोधन आहे. आणि तसं नाही आठवलं ना तर एकंदरीतच ज्या स्वराज्य प्राप्तीची, ज्या स्वदेश प्राप्तीची, ज्या विचारांच्या स्वाभिमानतेची आणि स्वायत्ततेची महती धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या पुस्तकामध्ये आणि त्या कथेमध्ये येते ना, अशा वेळेला मदनलाल धिंगरा यांनी शेवटच्या कोर्टात दिलेला असली जबाबही आठवायला लागतो. या सगळ्यांची भाषा वेगळी, या सगळ्यांचा काळ वेगळा, पण या सगळ्यांची भावना तीच, अस्सल, अगदी ओरिजिनल. फार वाटतं की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या कथेचं चार्ली चॅप्लिन आणि मदनलाल धिंगरा यांच्या अभिभाषणाचं अभिवाचन करावं. अगदी काही नाही ना तरी गेला बाजार रत्नाकर मतकरींच्या आरण्यकांचंही. तसंही दिसायला त्या नाटकामध्ये 3-4 पात्र दिसतात, परंतु खरे संवाद आहेत ते त्या दोघांमधलेच आहेत की. मध्ये मध्ये इतरही एक स्त्री पात्र येतं ही गोष्ट वेगळी,
पण ती स्त्री पात्र आपली सत्सद विवेक बुद्धी जागृत करत राहते. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे मध्ये नेमकं असंच होतं. ही कथा मी वारंवार वाचतो. घरी वर्षात 2दा तरी उदक्षांत करावी असं म्हणतात ना, तसं. बाकी काही नाही. निदान स्वतःच्या प्रत्यक्ष वागण्याची अपेक्षित आचारसंहितेशी तुलना करण्याची तेवढीच संधी. आपल्यात काहीही आश्वासक बदल झालेला नाही याचा कबुलीनामा तेवढा हाती पडतो, बाकी काही हाती लागत नाही. आणि म्हणून तर मनाच्या कुरुक्षेत्रावरती आचारांचं धर्मक्षेत्र उभं करण्याचा अट्टहास जरी नसला तरी निदान पराभवनामा पदरात पडतो. अगदी अशाच आशय घनतेनं आणि तुलनेनं आधुनिक काळातली कथा म्हणजे या कथासंग्रहातली दुसरी आकाश. आकाशचा काळ धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रेच्या तुलनेमध्ये वेगळा आहे. त्या कथेचा बाजही वेगळा आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे ही जास्त शब्दप्रधान कथा आहे. आकाश ही कथा जास्त घटनाप्रधान आहे. जर घटना शब्दांच्या पलीकडे गेली तर काय होतं याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आकाश. आणि प्रत्येक घटना तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी शब्द का महत्वाचे असतात हे सांगत राहतं, ती म्हणजे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे ही कथा. आकाश ही कथा प्रभावाच्या दृष्टीनं कदाचित धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या कथासंग्रहातल्या पहिल्या कथेच्या तुलनेत कमी पडते, पण आशयाला तोडीस तोड आहे. कदाचित तो काळ आपल्याला जास्त जवळचा वाटतो, ती वृत्ती आपल्याला जास्त जवळची वाटते, म्हणून आकाश पेलतं. परंतु माणसं बदलली, काळ बदलला, परिस्थिती बदलली तरी खरंच माणसं बदलत नाहीत हो, हे सांगत राहतं. त्याला धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हणतात. आणि धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या कथासंग्रहातल्या दोन्ही कथा म्हणजे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे आणि आकाश जर एका सूत्रात बांधायच्या ठरल्या ना, तर मला नेहमी वाटतं या दोन्ही कथांचं वर्णन एकाच वाक्यात करता येईल. गवसलेलं सगळं मुठीत मावत नाही आणि सगळंच निसटूनही जात नाही. तळव्यात कौतुकानं घेतलेला पाण्याचा थेंब तळव्यातनं गळून पडतो, तळवाचा ओलावा मात्र सुटत नाही. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. मनपूर्वक धन्यवाद. भावशेखर.